आज आपल्यासोबत पोंगेजरा ट्रस्टचे सदस्य मिशनजी आलेले आहे. हे आपल्यासोबत मनमोकळेपणाने तेथील केलेले कार्य सांगणार. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी नवराष्ट्र न्यूज चॅनलला आणि सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार करतो. माझं सुरेंद्र होमराज बिशेन. मी पोंगेजरा ट्रस्टचा सदस्य आहे आणि मागील दिल्लीमध्ये लोकांनी निवडून दिल्यामुळे गोरेगाव पंचायतच्या उपसभापती याबद्दल सुद्धा कार्य केलेलं आहे. आमच्या पोंगेजरा शिवमंदिर हे खूप पुरातन आणि प्राचीन शिवमंदिर आहे, ज्याचा उल्लेख 1908च्या इंग्रजांच्या ग्रॅज्युएट बुकमध्ये सुद्धा जेव्हा भंडारा जिल्हा होता त्यावेळेस भंडारा जिल्ह्यामध्ये प्रतापगड, गायमुख आणि नियर आसप आणि पोंगेजरा इथं यात्रा भरते म्हणून त्यांनी दर्शविलेले आहे. पण आजच्या तारखेला तिथं भौतिक सुविधा उपलब्ध नाही आहेत आणि 1900 आता जवळपास ट्रस्ट हा 1968ला ट्रस्ट स्थापन झाला आणि त्यावेळी त्या भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या होत्या, पण त्या आता सगळ्या जीर्ण झालेल्या आहेत. आणि तिथं गायमुखचे पाणी नियंत्रण येते, शिवजीचं मंदिर आहे, हनुमानजीचं मंदिर आहे आणि ते असूनही मोठ्या संख्येनं छत्तीसगड, मध्य प्रदेशचे भाविक भक्त येतात. आणि एवढेच नसून तिथं महर्षी मुक्तानंद स्वामीजीची समाधी आहे. तिथं रामायण काळात महर्षी महर्षी श्रुतीसंतजी यांचे आश्रम असं त्याचा उल्लेख आहे. पण आज तिथं भौतिक सुविधाची नितांत आवश्यकता आहे, कारण त्या दशक्रिया करणारे सगळे गरीब लोक, क्षेत्राचे लोक तिथे येतात आणि त्या अनुषंगाने नवराष्ट्रातून शासनाला माझी विनंती आहे की तिथं भौतिक सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे. पण दुसरं याच्यासोबत आम्ही थांबलेलो नाही. रस्ते झाले आहे का त्याची? नाही, जंगलामध्ये रोड झालेला आहे. एक ग्रामपंचायतच्या माध्यमातून महात्मा गांधी योजनेच्या अंतर्गत तिथं आम्ही रोड बनवला आणि कव्हरगामध्ये सुद्धा दर्जा प्राप्त आहे. पण तिथं फॉरेस्ट वाईल्ड लाईफ 2011ला गठीत झाला आणि 2016 पासून न्यू नागजिरा अभयारण्य स्थापित झालं. तेव्हापासून तिथं जाणाऱ्या भाविक भक्तांना आणि सगळ्याच लोकांना गैरसोय होत आहे आणि त्या अनुषंगाने एकतर वाईल्ड लाईफने मदत करावी किंवा शासन जे मदत करून राहिली त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफने अडथळे घडू नये ही आमची मागणी आहे. आणि एवढंच नसून मी जे एक प्रेक्षकांना आणि सगळ्यांना एक सांगू इच्छितो की मी एक फार्मर प्रोड्युसर कंपनी गठीत केली आणि विदर्भामध्ये पहिला खाण्याच्या तेलाचा उद्योग पूर्ण विदर्भामध्ये आपण त्याचा प्रस्ताव बनवला. आपण स्मार्ट प्रकल्प म्हणजे बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प महाराष्ट्र शासन याच्या अंतर्गत पूर्ण शासनाच्या त्याच्यामध्ये प्रोजेक्ट तयार केला आणि त्या प्रोजेक्ट तेलावर आहे. त्याच्यामध्ये खाण्याचे तेल सरसोपासून असेल, अलसीपासून असेल, करडईपासून असेल, सूर्यफूल पासून असेल, ते तेल आपण आता उत्पादन करणार आहोत. आणि याच्या मागचे प्रमुख कारण की आज लोक रब्बीमध्ये आमच्या इथं हा भंडारा आणि गोंदिया जिल्हा हा धान पिकाचा जिल्हा आहे आणि रब्बीमध्ये लोक इथं भात पीक घेतात आणि भात पीक मध्ये ज्याच्याकडे पाण्याची सुविधा आहे किंवा तेच लोक घेऊ शकतात. पण हे आईल पीक असे आहेत की हा सर्वसाधारण शेतकरी घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये उत्पादन जर शेतकऱ्यांनी लक्ष दिलं आणि शासनाने लक्ष दिलं तर उत्पादन चांगल्या प्रकारे होते. आज जर उदाहरण तौर एक सरसो घेतलं तर सरसोमध्ये एकरी 6 क्विंटल सरसो आज 7,000च्या रेटना 7,42 सरसो होते. आणि त्याच्यामध्ये आपण धानाचे पीक घेतलं तर धानाचे पीक एकरी 25 क्विंटल रब्बीमध्ये निघतो. 25 क्विंटल निघालं तर आज 2100चे भाव तर जवळपास 50,000 51,000चं धान पीक होतो. आता याच्यामध्ये तफावत जरी 6,000ची असली पण नुकसान आणि फायदे आपण समजून घ्यायला पाहिजे. नुकसान हे आहे की धानामुळे एका एकराला एवढं पाणी लागतं की आज भूगर्भाची जी क्षमता आहे अगोदर 40 फीटवर पाणी मिळत होतं, आता 400 फीट खोलीवर पाणी गेलेलं आहे आणि तोच सरसोला फक्त एकच पीक लागतो, त्यामुळे एकच पाणी लागतो. त्यामुळे इथं पाण्याची आपली पातळी जी आहे ती राहू शकते आणि पाण्याची बचत होऊ शकते. आणि अलसीचे कसं आहे, अलसीमध्ये एकरी 4 क्विंटल आपण उत्पाद काढलं. आज शासकीय रेट आहे 8,000 रुपये, 832,000 रुपये होतील. आणि आज आपल्या भारत देशाला एवढं आयन लागून राहिलं की आज आपल्या 21-22 आपण जर रेशो घेतला तर 155 लाख टन लिटर आपला देश आयात करत आहे. मग आमच्याकडे ती क्षमता असून आमच्या इथं शेतकरी हा इथं उत्पाद करावा आणि उत्पाद शेतकऱ्यांकडूनही ही आमची संकल्पना आहे. त्या माध्यमातून आज आम्ही शेतकऱ्यांना प्रवृत्त करून आमच्या गोरेगाव तालुक्याला जवळपास आजच्या तारखेला 2 ते 3,000 एकरमध्ये आम्ही सरसो आणि अलसी, करडई हे पिकं लावलेले आहेत. आणि शासनाला माझी एक विनंती आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून की शासन जसं धान मोठा पीक आहे आणि धानावर जसं
शियापीठ जाहीर करतो आणि धानाबद्दल लढाई लढतो. त्याचप्रमाणे या आंतरपीक किंवा तेल बियाणं याच्यावर सुद्धा आज आम्हाला सरसोला कमीत कमी 10,000चे भाव पाहिजे, अळशीला आम्हाला 11 ते 12,000चे भाव पाहिजे, करडईला आपल्याकडे 12-13,000चे भाव पाहिजे. हीच मागणी आहे ना आपली, ही आमची मागणी आहे. धन्यवाद. आज आपल्यासोबत भिसेनजीने विस्तृतने सांगितले आहे. सतीश पारधी, नवराष्ट्र गोंदिया.